तर आपण सध्या आहे डाळिंबाच्या बागेमध्ये. सेटिंग खूप चांगली झालेली आहे, बघू शकता आपण कळी निघालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने छाटणी करून बोर्ड पेस्ट लावून घेऊन बाग आता धरलेली आहे फळासाठी. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे, तरीसुद्धा 2 बाजूने ठिबक टाकलेले आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये ओलावा चांगला टिकून राहावा यासाठी नैसर्गिक पद्धतीचं जे आच्छादन आहे, मल्चिंग आहे, तर ते हे ऊसाच्या पाचटापासून सध्या शेतकरी करत आहेत. मागच्या 10 वर्षापूर्वी या पाचटाला 0 किंमत होती. लोक पाचूट पेटवून देत होते आणि प्रदूषण खूप चांगल्या पद्धतीनं करत होते. परंतु आता याचं महत्त्व कळालेलं आहे. तर हे मल्चिंग केलेल्याचे फायदे काय आहेत मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो. एकतर काय होतं, जमिनीमध्ये आर्द्रता चांगल्या पद्धतीनं राहते. पाण्याचं बाष्पीभवन कमी होत असल्यामुळे पाण्याला जे आपण पाळी जी म्हणतो पाण्याची, तर ती पाण्याची जी पाळी आहे ती आपण 4-5 दिवस आपण लेट घेऊ शकतो. असे फायदे आहेत.